नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। बारामतीमधील कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार भाऊक, आईने सांगितलं माझ्या दादाविरोधात अर्ज भरू नका। युगेंद्र पवारांनी अर्ज भरल्यानं अजितदादा भाऊक। भाषण करता करता अजितदादांनी 2 वेळा पाणी प्यायले। अजितदादांकडून बारामतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्याआधी अजितदादांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। युगेंद्र पवारांकडून बारामतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल। पवारांच्या उपस्थितीत युगेंद्र पवारांनी अर्ज भरला। बारामतीत काका विरुद्ध पुतण्यामध्ये लढत होणार। रोहित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल। कर्जत जामखेड मतदारसंघातून राम शिंदे यांच्या विरोधात रिंगणात। ठाण्याच्या कोपरी पाच पखाडीतून एकनाथ शिंदेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी शिंदेंचं जोरदार शक्ती प्रदर्शन। रॅलीत देवेंद्र फडणवीसांचाही सहभाग। ठाकरे गटाचे उमेदवार किशनचंद तनवाणींची निवडणुकीतून माघार। औरंगाबाद मध्य मतदारसंघातून जाहीर झाली होती उमेदवारी। जळगावच्या चोपडा मतदारसंघात ठाकरे गटानं उमेदवार बदलला। राजू तडवींऐवजी आता प्रभाकर सोनवणेंना चोपड्यातून उमेदवारी जाहीर। अहिल्यानगर जिल्ह्यात अद्यापही महायुतीत गोंधळ। संगमनेर, श्रीरामपूर आणि नेवासा मतदारसंघात अद्यापही अधिकृत उमेदवारी जाहीर नाही। पुण्याच्या भोर मतदारसंघात अद्याप महायुतीकडून उमेदवाराची घोषणा नाही। उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस। किरण दगडे आणि जीवन कोंडेंकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। डहाणू विधानसभेसाठी महायुतीकडून भाजपचे विनोद मेढा यांना उमेदवारी जाहीर। विनोद मेढा भाजपचे तलासरी तालुका अध्यक्ष। बंडात एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या श्रीनिवास वनगा यांचा पत्ता कट। बीडच्या आष्टी मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शन करत सुरेश धस यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। आष्टीत मेहबूब शेख विरुद्ध सुरेश धस यांच्यात लढत होणार। नरेंद्र जिचकार यांनी नागपूर पश्चिम मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला। काही दिवसांपूर्वी झाले होते काँग्रेसमधून निलंबन। जिचकार विकास ठाकरे यांचे विरोधक। चारकोप विधानसभा मतदारसंघातून योगेश सागर यांनी चौथ्यांदा उमेदवारी अर्ज भरला। जनता प्रचंड मतांनी निवडून देईल, योगेश सागर यांच्याकडून विश्वास व्यक्त। विश्वजित कदमांना तिसऱ्यांदा पलूस कडेगाव विधानसभेसाठी त्यांनी अर्ज भरला। अर्ज दाखल करण्याआधी विश्वजित कदमांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे उमेदवार नितीन देशमुखांनी अर्ज भरला। जंगी शक्ती प्रदर्शन करत बाळापूरच्या तहसील कार्यालयात अर्ज भरला। जत विधानसभेसाठी गोपीचंद पडळकरांनी अर्ज भरला। अर्ज दाखल करताना सदाभाऊ खोत यांची उपस्थिती। धनगर समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित। मीरा रोड भाईंदर मतदारसंघातून गीता जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल। शक्ती प्रदर्शन करत गीता जैन यांच्याकडून अपक्ष अर्ज दाखल। वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून सुनील टेंगरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। अजित पवार गटाचे उमेदवार सुनील टेंगरे यांच्या विरोधात बापूसाहेब पठारे यांच्यात लढत। धाराशिवमधील ठाकरे गटाचे उमेदवार कैलास पाटलांकडून उमेदवारी अर्ज दाखल। अहिल्याबाई होळकर चौकातून रॅली काढत कैलास पाटलांकडून शक्ती प्रदर्शन। जळगावच्या रावेर मतदारसंघातून प्रहारकडून अनिल चौधरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल। माझा विजय निश्चित असल्याचा चौधरी यांचा दावा। वैभव पिचड यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज। अकोले विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार। प्रभाताई घोगरे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात। भवियाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल। वसई विधानसभेतून मोठे शक्ती प्रदर्शन करत दाखल केलं नामांकन। अजित पवार गटाचे शेखर निकम यांनी निवडणूक अर्ज भरला। रत्नागिरीच्या चिपळूण संगमेश्वर विधानसभेतून निकम निवडणुकीच्या रिंगणात। महेश गायकवाड यांचा शक्ती प्रदर्शन करत कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। शिवसेनेचे काही नगरसेवक आणि भाजपचे काही कार्यकर्ते गायकवाड यांना मदत करणार असल्याचा दावा। सलीम देशमुख यांना आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 2 मिनिटांचा उशीर। उद्या सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार। शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून भाजपचे आमदार मोनिका राजोळे उद्या तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करणार। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत दाखल करणार अर्ज। भूमपरांड्यात निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे रहा, पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं आवाहन। दरम्यान मतदारसंघात ठाकरेंकडून रणजित पाटील तर पवार गटाकडून राहुल मोटेंना उमेदवारी। अहिल्यानगरच्या श्रीरामपुरात महायुतीची डोकेदुखी वाढली। आठवले गटाला सोडचिठ्ठी देत राजेंद्र कापसेंचा मनसेत प्रवेश।
विनापरवाना रॅली काढल्याने मेहबूब शेख यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल. आष्टी शहर पोलिसात गुन्हा दाखल. आचारसंहिता भंगाचा जिल्ह्यातील पहिला गुन्हा. बारामतीत खासदार सुप्रिया सुळेंसमोर अजितदादांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. एकच वादा अजितदादा, कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणा. कराडमध्ये शरद पवार आणि भाजपचे कार्यकर्ते आले आमने-सामने. आमदार बाळासाहेब पाटील, मनोज घोरपडेंचे कार्यकर्ते आमने-सामने. कराडमध्ये मवियाचे बाळासाहेब पाटील भाजपच्या घोरपडेंमध्ये आहे लढत. मागाठाणेमध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. पोलिसांनी कार्यकर्त्यांना शांत केलं. पाटणमध्ये शंभूराज देसाई सत्यजित पाटणकर समोरासमोर. शंभूराज देसाई यांनी सत्यजित पाटणकरांना दिल्या शुभेच्छा. पाटणमधून सत्यजित पाटणकरांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. पुण्याच्या दौंड मतदारसंघातून रमेश थोरातांना उमेदवारी जाहीर झाल्याने पक्षाचे पदाधिकारी नाराज. शरद पवार गटात बंडखोरी होण्याची शक्यता. कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार अप्पासाहेब पवारांची माहिती. गोंदियातील मोरगाव अर्जुनी मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते नाराज. आयात उमेदवार दिल्याने कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंचा ताफा अडवला. काँग्रेसकडून तिरोड्याचे माजी आमदार दिलीप बनसोडे यांना उमेदवारी. मुंबईत जितेंद्र आव्हाडांच्या समोरच कार्यकर्त्यांचा राडा. कार्य अहवालात फोटो आणि नाव नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये वाद. कार्यकर्त्याला शांत करण्यासाठी आव्हाड यांनी दिले महाराष्ट्र अल्पसंख्याक अध्यक्षपद. जळगावच्या रावेरमध्ये नामांकन अर्ज करताना प्रहार भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. पुण्यात साईनाथ बाबर आणि प्रशांत जगतापांचे कार्यकर्ते आमने-सामने. मनसे आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून समोरासमोर जोरदार घोषणाबाजी. समीर भुजबळांच्या स्टेजवर शेखर पगार यांचं भाषण झालं. भाषण संपता सुहास कांदेंनी शिवीगाळ केली. शेखर पगार यांचा आरोप. शेखर पगार यांनी सर्वांना शिवीगाळीचे कॉल रेकॉर्डिंग ऐकवलंय. रवी राणा आणि अभिजित अडसुळांमधील वाद चव्हाट्यावर. माझ्या विरोधात उमेदवार दिल्यास आम्ही रवी राणांविरोधात उमेदवार देणार. अभिजित अडसुळ यांची प्रतिक्रिया. विक्रमगड विधानसभेची जागा भाजपला गेल्याने शिंदे गटाचे प्रकाश निकम नाराज. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम बंडखोरी करून उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार. पुणे जिल्ह्यात आचारसंहितेच्या 333 तक्रारींवर 100 मिनिटांमध्ये कारवाई. आचारसंहितेचं उल्लंघन होत असल्यास मतदारांना थेट निवडणूक आयोगाकडे सुरक्षा करण्याची सुविधा, तक्रार करण्याची सुविधा. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत पोलिसांचं पथसंचलन. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सज्ज. उद्यापासून 3 दिवस पावसाचा अंदाज. उद्या आणि परवा संभाजीनगर, अहिल्यानगर, पुण्यासह रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, जालना तसंच परभणी, हिंगोली, गडचिरोली, गोंदिया, भंडाऱ्याला येलो अलर्ट. तर 31 तारखेला यवतमाळ, चंद्रपूर, वर्ध्यात मध्यम पावसाची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यात सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामाच्या क्षेत्रात वाढ. गहू आणि हरभरा पिकाच्या क्षेत्रात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार. धुळे शहरातील बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर 60 रुपये किलोच्या वर. दिवाळी सणाच्या तोंडावर सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं. सोयाबीनला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात. नंदुरबारच्या शहादा बाजार समितीत सोयाबीन विक्रीकडे शेतकऱ्यांची पाठ. धुळ्यात मजली ते शिवाळी रस्त्यावर वाहनधारकांची कसरत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे. ग्रामस्थांकडून रस्ते दुरुस्त करण्याची मागणी.